नासिक विधान परिषद चुनाव में महायुति को झटका। बीजेपी के बागी गोकुल गीते चुनाव जीते। गोकुल गीते बने गेम चेंजर। गोकुल गीते ने कहा कि मैं चुनाव नहीं लड़ रहा था, मेरा चुनाव कार्यकर्ता लड़ रहे थे। वहीं महायुति के किशोर दराड़े ने अपनी हार का ठिकरा महायुति के पदाधिकारी और महाराष्ट्र के नेताओं के ऊपर फोड़ा। किशोर दराड़े ने कहा कि मेरे साथ विश्वासघात हुआ है। जहां एक तरफ अपक्ष के गोकुल गीते की जीत का जश्न है, वहीं महायुति में मायूसी छाई हुई है। सूत्रों से मिल रही जानकारी के अनुसार अपक्ष के विजयी उम्मीदवार गोकुल गीते शिवसेना शिंदे गुट का दामन थाम सकते हैं। बस सगळ्या खोट्या गोष्टी असतात, सगळे नेते वरच्या वर दाखवतात सगळ्या तुम्ही भाऊक झालेले आहेत. नाही काही नाही, आज मतमोजणी आहे. मतदारांनी दाखवलेले विश्वासावर आता त्या ठिकाणी मतदान प्रतिनिधी म्हणून उमेदवार म्हणून या ठिकाणी मतमोजणीला हजर झालो. माघार घेतली नाही, मी प्रचार थांबवलेला होता, पण माझ्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी गुप्त पद्धतीने त्या ठिकाणी प्रचार केला. मतदारांचा विश्वास जिंकलेला आहे आणि मतदारांनी त्या ठिकाणी मला खात्री की मला त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे. माझे जे मी पूर्वी पण मतदानाचा प्रचार ज्यावेळेस थांबवला होता, प्रचार प्रक्रियेमध्ये प्रचार थांबवला होता, त्यावेळेस माझ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी तुम्हाला माहित आहे खूप आग्रह केला होता. त्यांच्या भावना उद्रेक आपण बघितलेला आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी निवडणूक त्यांच्या पद्धतीने पुढे नेली होती आणि मला खात्री आहे की त्या ठिकाणी त्यांनी केलेल्या प्रचारामुळे मला या मतदारसंघातले जे मतदार आहे सुज्ञ त्यांनी मला त्या ठिकाणी नक्कीच भरघोस मतदान केलेले असेल. मी आता त्या ठिकाणी मतमोजणीला जातो, थोड्याच आपल्याला कल आपल्याला हाती येतील. पण ज्या पद्धतीनं हे सगळं आपण राजकीय नाट्य बघितलं, त्यामध्ये थेट तुम्ही मतमोजणी केंद्रावर येता, काय तुम्हाला इतका विश्वास आहे की मतदारांनी तुम्हाला या मतदारसंघातल्या मतदारांचा जो 31 मे पासूनचा मी उद्रेक बघितलेला होता, त्याच्यामुळे मला खात्री की या मतदारसंघातल्या मतदारांनी 100% मला त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि त्यांचा विश्वास मी सार्थ ठरवेल अशी मला अपेक्षा आहे. पण मतदानाच्या दिवशी देखील आपण आवाहन केलं करण्यात नाही, मी त्या दिवशी पण बंधूंकडून आवाहन केलं नाही, मी त्या दिवशी फक्त आलेलो होतो आणि सांगितलेलं होतं की माझा प्रचार मी थांबवलेला आहे. कुठला प्रचार मी व्यक्तिगत केलेला नव्हता, पण माझ्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी प्रचार केला होता आणि निवडणूक आता पुढे गेली आहे. काय कारण आहे? साधारण जे दिसत आहे की कल हा वेगळा आहे मतदारांचा. खरं तर महायुती म्हणून ही निवडणूक आम्ही लढलो होतो, परंतु मला वाटतं आमचा विश्वासघात झालेला आहे. ज्या लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला तीच लोक कशी निवडून येतात असा आता चमत्कार मी कधी पाहिलेला नाही. मला असं वाटतं हा 100% विश्वासघात आहे. त्या संदर्भातला पूर्ण अहवाल वरिष्ठांना सादर केला. महायुतीतल्या 50% पेक्षा जास्त मतांची फाटाफूट झाली, हे मान्य आहे का? हे दिसतंय तर आहेच, परंतु कुठले पक्ष फुटले, नक्की कोण फुटलंय याचा अभ्यास करावा लागेल. आज काय बोलू काय सांगाल? अर्ध्या तासातच आपण मतमोजणी केंद्रातून बाहेर पडतो. नाही, मुळात काय झालं, सगळा विश्वासघात ठेवला. आमच्या स्टेजवर आले आणि आम्हालाच सांगितलंय आम्ही तुम्हाला पाठिंबा देतोय, आम्ही आपण मित्र पक्ष आहे, म्हणजे भाऊ म्हणायचं, भावाच्या पोटात खंजीरने तलवार खुपसायची, असे नाटकाचं राजकारण केलेलं आहे आणि सगळ्या पक्षाच्या लोकांनी फसवण्याचं काम केलेलं आहे. साधारणपणे किती मतांनी आपण पराभूत झाले, काय आकडेवारी? आकडा काही घेतला नाही मी अजून अद्याप. तुम्ही हार मानून घेतली का? मी हार मानण्यापेक्षा पक्षच जर असं जर गद्दार विश्वासघात कोणी जर करणार असेल, नेते लोकांनाही जर असं फसवणार असेल, त्याचा अर्थ महायुती नाहीच. स्पष्ट लढून घ्यायला पाहिजे. आमची तयारी होती लढण्याची, पण आमचा विश्वासघात झाला. 100% भाजपचा छुपा पाठिंबा होता उमेदवाराला असं वाटतं? 100% पाठिंबा होताच आणि त्यांना, त्यामुळेच इतके मत. भाजपाचे 200 मतं होते. 200 मतं एक साईडला जर गेल्यानंतर खाली काय राहणार? काय विचार मंथन कराल आता? बघू, वरिष्ठांना मी कळू. राज्याचे जो काही दुरावा होता मतदारांपासून त्याचा कुठे इफेक्ट झाला नाही, त्याचा काहीच फरक पडत नाही. असं या इलेक्शनला तो फरक पडत नाही. काय आनंद आहे? खूप आनंद झालेला आहे. हा संघर्षातून आमचा विजय झालाय. खरंच पाहायला गेलं तर हा सत्याचा विजय झाला आज. आणि सुज्ञ मतदार असल्यामुळे योग्य तो उमेदवार निवडून आलेला आहे. त्यामुळे विधान परिषदेत सर्व मतदारांना ज्या त्यांचं मतदान आहे ते कुठे प्रकार वाया जाणार नाही. गोकुळभाऊंनी सकाळी बाईट दिलेली होती की मी मतदारांचा विश्वास चांगला ठरवेल, आज ते सत्य झालेलं आहे. आज आमदार घरासमोर पाठी लागणार आहे. गणेश गीते खरं तर दाव्यात भाऊजाईचं सगळं नाही, आनंदच आहे सगळा. म्हणजे आम्हाला पूर्ण कुटुंबाला खूप आनंद आहे. आमचा हा विजय सगळ्या जिल्ह्याने बघितलाय की खूप संघर्षातून हा विजय झालाय. गणेश भाऊंचा देखील असेल. खूप संघर्षातून त्यांनी हा विजय मिळवला. आम्हाला सर्वांना आनंद आहे.